नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज विषयाला हात घालण्यापूर्वी या गोष्टीवर जेव्हा राजकारणाचा मी विचार करत असतो तेव्हा माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार घोळत असतात, वेगवेगळ्या आठवणी, वेगवेगळे संदर्भ अक्षरशः हात धरून फेरीमधून पिंगा करतात. कारण गेले 2 दिवस झाले म्हटलं तर की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? आणि हा विषय आजचा नाहीये. 6, 5 किंवा 6 2005 किंवा 6 मध्ये जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले शिवसेना सोडून, बाळासाहेब हयात असताना, त्यानंतर हळूहळू करत त्याने आपला पक्ष काढला आणि मग उद्धव आणि राज यांच्यातलं वितुष्ट अक्षरशः विकोपाला गेलेले आहे. आणि अशा परिस्थितीत कोणीतरी मुलाखत घेणार, वेगवेगळे राजकीय विश्लेषक त्यावरून उहापोह करणार आणि तेवढ्यासाठी तुमच्या बातम्या रंगाव्यात म्हणून कोणी दोन पक्ष एकत्र येत नसतात. आणि तसा मूर्खपणा केला की मग इंडी अलायन्स, महाविकास आघाडी असले खोळाचार निर्माण होतात. त्याचे दुष्परिणाम त्याच पक्षांना भोगावे लागतात. महाविकास आघाडी आणि इंडी अलायन्स त्यांचं काय झालंय आपण बघतोय. याचं कारण ते पक्ष स्वतः मनाने एकत्र आलेले नव्हते. त्यांना बुद्धिजीवी, पत्रकार, संपादक, विश्लेषक, मीडिया यांच्या दबावाखाली एकत्र यायला लागलं होतं. अर्थात या प्रकारच्या आघाड्या पूर्वीच्या काळात जेव्हा काँग्रेस हाच देशातला एकमेव मोठा आणि राष्ट्रव्यापी पक्ष होता तेव्हा पण अशा प्रकारचा दबाव विरोधी पक्षांवर आणला जायचा आणि त्यातून अनेक आघाड्या तयार झाल्या. जनता पक्ष हा तर 4 पक्ष विलीन होऊन झालेला पक्ष होता, पण त्यातलं काही टिकत नाही. कारण ते एका विचारांचे, एका भूमिकेचे लोक नसतात. किंबहुना एकत्र आलेले असतात, 4 लोक काय म्हणतील म्हणून एकत्र नांदत असतात. अनेकदा आपण किस्सा ऐकतो की विवाहित जोडपं असतं, त्यांचं एकमेकाशी पटत नाही, समोरासमोर आले तर तुडुंब भांडणं होतात. आणि ती भांडणं झाली तरी बाहेर ते लोकांसमोर आपण कसे गुण्या गोविंदाने संसार चालवतोय हे सांगतात, दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण वस्तुस्थिती तशी नसते. कधी कधी असं सांगितलं जातं की मुलांसाठी आम्ही एकत्र आहोत. काल परवा बरं, तो कोण तुमचा आमिर खान नावाचा अभिनेता आहे किंवा आज तक मधली चित्रा त्रिपाठी म्हणून जे अँकर आहे, हे सगळे विवाह तुटलेला असतो, एकमेकांसाठी ते नसतात. आणि असे टपलेले असतात की केव्हा दुसऱ्याचं काहीतरी खुसपट काढून भांडण करताय. गठबंधन किंवा आघाड्या बनतात त्या काहीशा तशा असतात. बंगालची डावी आघाडी दीर्घकाळ सत्तेत बसली तरी तिथे एक गंमत होती की एका पक्षाचं बहुमत असलेली ती आघाडी होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या पुढाकाराने 4 डावे पक्ष, सीपीआय, सीपीएम, फॉरवर्ड ब्लॉक अँड काय ते रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी, आरएसपी, अशा 4 पक्षांची आघाडी 3 दशकं टिकली, हे सत्य आहे. पण या तिघांचंही तत्वज्ञान, विचारधारा ही मार्क्सवादातून आलेली होती. त्यामुळे व्यक्तिगत हेवेदावे असू शकतात, पण विचारांनी एका ठराविक भूमिकेवर एकवटलेली माणसं असतात आणि त्यामुळे त्यांचं एकत्र टिकणं सहज शक्य असतं. जसं शिवसेना भाजप युती, उद्धव ठाकरेंनी किती म्हणून 25 वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली, हे त्यांनी कितीही म्हटलं तरी ते दीर्घकाळ टिकले. कारण दोघेही हिंदुत्वासाठी कट्टर भूमिका घेऊन लढत होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची इतकी लालसा निर्माण झाली की त्यांनी ती युती बिघडवली आणि सडवली. पण शिवसेना आणि भाजप युती हे 2 पक्ष एकत्र आले आणि एका हिंदुत्वाच्या विचारधारेने चालत होते. तेव्हा महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेस समोर पहिल्यांदा
सगळ्यात मोठं आव्हान उभं केलं. 1947 नंतर देश स्वतंत्र झाला आणि 52 नंतर निवडणुका सुरू झाल्या. 60 साली संयुक्त महाराष्ट्र म्हणून मराठी भाषिक राज्य निर्माण झालं. पण महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं होतं की जिथे जवळजवळ 6 दशकापेक्षा अधिक काळ किंवा 5 दशकापेक्षा अधिक काँग्रेस हा एकमुखी सत्ता राबवणारा पक्ष होता महाराष्ट्रात. पुढे तेव्हाच्या मुंबई इलाखा म्हणतात ज्याला, पुढे गुजरातचा बराचसा भाग आणि महाराष्ट्राचा बराचसा भाग ज्याच्यात मराठवाडा विदर्भाचा समावेश नव्हता, अशा मुंबई राज्यात सुद्धा काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचे बालेकिल्ले ढासळले पण सत्ता टिकून राहिली. तो अपवाद. सत्ता टिकवली पण मार खाल्ला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मिळालं. पण महाराष्ट्र राज्य ज्या संयुक्त महाराष्ट्र समितीमुळे मिळालं, इतका दणका त्या संयुक्त महाराष्ट्र समितीने काँग्रेस पक्षाला दिलेला होता. पण महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि परत एकदा काँग्रेस शिरजोर झाली आणि महाराष्ट्रातली जी संयुक्त महाराष्ट्र समिती होती ती बारगळत गेली. कारण विचारांनी भिन्न होते. कम्युनिस्ट विरुद्ध सोशलिस्ट विरुद्ध जनसंघ विरुद्ध रिपब्लिकन असे 10-12 लहान मोठ्या पक्षांचं कडबोळ होतं. सांगायचा मुद्दा असा की त्या लहान मोठ्या पक्षांना मिळणाऱ्या मतांची नुसती बेरीज केली म्हणून तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाहीत किंवा तुमच्या समोर समर्थ असलेला जो कोणी पक्ष असेल, आज भाजप आहे, पूर्वी काँग्रेस होता, त्याला हरवता आलं नाही ना, समितीला हरवता आलं. पण हे सगळं शक्य झालं ते शिवसेना भाजप युती झाल्यानंतर शक्य झालं. 88च्या सुमाराला 1988 मध्ये शिवसेना भाजप युती झाली, हिंदुत्वाच्या मूळ मुद्द्यावर झाली आणि अवघ्या 6-7 वर्षामध्ये या युतीने काँग्रेसला हरवून दाखवलं. तर त्यामागची कारणं बघितली पाहिजेत. नुसती ह्यांची बेरीज त्यांची बेरीज. युती तयार झाली तेव्हा सुद्धा बेरीज करण्यासारखी मतं नव्हती, कारण शिवसेना महाराष्ट्र व्यापी होत चालली होती. पण संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची मतं किती आहेत, कुठे आहेत, शिवसेनेचं प्रभाव क्षेत्र काय हे खुद्द शिवसेनेला सुद्धा माहिती नव्हतं. पण भाजपच्या चाणक्य लोकांनी ते ओळखलेलं होतं आणि युती झाली आणि ती युती दीर्घकाळ टिकली. आपला मतलब साधत नाही तेव्हा त्या सडली वगैरे म्हणणं सोपं आहे. पण सांगायचा ह्या सगळ्यातला मुद्दा असा की आज जेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर काहीतरी होईल, फार मोठं होईल, लोकांच्या अपेक्षा आहेत. ही सगळी चर्चा चालते ती निरर्थक आहे. याचं कारण गणित, बीजगणित आणि रसायनशास्त्र, केमिस्ट्री या सगळ्या गोष्टी जुळल्या तरच ती आघाडी किंवा ती युती यशस्वी होऊ शकत असते. शिवसेना आणि भाजप युतीमध्ये ते होतं, राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून भाजपला लोकसभेला अधिक जागा आणि विधानसभेत प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला अधिक जागा, ह्या भूमिका होत्या आणि त्या दीर्घकाळ चालू राहिल्या. पण बाळासाहेबांच्या नंतर जी परिस्थिती बदलली, मोदी युग सुरू झालं, त्यामुळे परिस्थिती बदलली. त्याचा फायदा शिवसेनेला मिळू शकत होता आणि तो मिळाला सुद्धा. बाळासाहेब हयात असताना शिवसेनेचे कधी 18 खासदार लोकसभेत निवडून गेले नव्हते, जे 14 आणि 19 या 2 निवडणुकांमध्ये गेले. ते उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व नव्हतं. उलट आधीच्या म्हणजे 2009च्या निवडणुकांमध्ये मुंबई ठाणे जिल्ह्यात पुरता सुपडा साफ झाला होता शिवसेनेचा आणि भाजपचा सुद्धा. कारण मनसे नावाचा एक नवा पक्ष अस्तित्वात आला होता आणि विधानसभेला पहिल्या झेपेत या मनसेने 13 जागा मिळवल्या होत्या. आणि त्यामुळे 88 नंतर जी शिवसेना भाजप युतीची सुरुवात झाली तेव्हा शिवसेनेलाही माहित नव्हतं की आपले काय ते संख्याबळ मतांचा प्रभाव कुठे आहे. निवडणुकीचे निकाल आले तेव्हा कळलं की हा खरोखरच इथे शिवसेनेचा दबदबा आहे.
असो, आज सांगायचा मुद्दा मला एवढाच आहे की ज्या कारणास्तव उद्धव आणि राज यांना एकत्र आणण्याची बेरीज वगैरे मांडली जाते, त्यामध्ये केमिस्ट्री नसेल तर नुसते ते एकत्र येऊन काही उपयोग होत नाही. नेते एकत्र येतील, पण कार्यकर्ते एकत्र येऊन एक सैन्य, एक सेना, एक जीव होऊन लढू शकले नाहीत, तर मग ती युती, ती आघाडी अपयशी ठरत असते. आणि म्हणून आघाडी बनवतानाची बेरीज वजाबाकी फार महत्वाची असते. आपण ज्याला 2+2=4 म्हणतो, ते कारकुनी गणित आहे. राजकारणात किंवा व्यापारात 2+2 3 होतात किंवा 5 होतात, 4 होत नाहीत. आणि म्हणून मनसेची सगळी मतं इकडे येतील असंही होत नाही. आता आपण लोकसभेला बघितलं की एक गठ्ठा मुस्लिम मतं महाविकास आघाडीला पडली, त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना सुद्धा मिळाला, तीनही पक्षांना मिळाला. काँग्रेसचे अनपेक्षितरित्या 13 खासदार निवडून आले. पण ते सगळंच्या सगळं गणित विधानसभेला बारगळलं. याचं मोठं कारण असं होतं की लोकसभेच्या वेळेला ज्या छोट्या मोठ्या मुस्लिम, दलित वगैरे अशा गटांनी महाविकास आघाडीला मतं दिली होती, त्यांनी विधानसभेला यांच्याकडे साफ पाठ फिरवली होती. म्हणजे तो काय, तो अणुशक्ती नगर, नवाब मलिकचा मतदारसंघ, किंवा शिवाजी नगर जो तुमचा अबू आझमीचा मतदारसंघ, ही मतं लोकसभेला महाविकास आघाडीला, म्हणजे शिवसेनेच्या त्या संजय सावंत, संजय पाटीलला मिळाली होती, संजय दिना पाटील. पण ती मतं विधानसभेला आली असं नाही झालं ना. आणि म्हणून लोकसभेचं गणित, विधानसभेचं गणित, महापालिकेचं गणित हे परिस्थितीनुसार बदलत असतं. आणि ते विचारात न घेता आधी त्या निवडणुकीत यांना पडलेली एवढी मतं अशी बेरीज मारली तर काही होणार नाही. उलट अनेकदा बेरीज करायला जाता आणि वजाबाकी होते. आता सुद्धा लोकसभेत आपल्याला मुस्लिमांची मतं मिळाली म्हणून उद्धव ठाकरे इतके भरकटलेले की त्यांना एक माहिती नाही, तोच मुस्लिम, त्यांचा हक्काचा मुस्लिम पक्ष जर निवडून येणं शक्य असेल तर तुमच्याकडे पाठ फिरून त्या उमेदवाराकडे जाणार. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे विश्लेषण करायला बसलेले जे असतात, ते असले मुद्दे लक्षातही घेत नाहीत, ढुंकून बघत नाहीत तिकडे. आणि मग त्याचा दुष्परिणाम असा होतो की त्यांच्या नादाला लागलेले जे पक्ष असतात ते बारगळतात. आता आणखीन एक गंमत तुम्हाला सांगतो. मी त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी माझा व्हिडिओ आहे. प्रशांत किशोरने एक छान भूमिका मांडली होती की बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अशा, आणि काय तो गुजरात, छत्तीसगड, अशा ज्या साधारण 250-250 जागा आहेत, त्या 200-250 जागांपैकी 100 जागा काँग्रेस जिंकणार असेल तर त्यांनी दाखवाव्या. मग मोदी पराभूत होतील आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया अलायन्सचं सरकार येईल, ही मी मान्य करतो, हे तो सांगत होता. आणि नेमकं तसंच झालं. बहुमत घटलं. उत्तर प्रदेशात, महाराष्ट्रात, हरियाणामध्ये भाजपच्या जवळजवळ 50 जागा घटल्या आणि भाजपच्या हातून बहुमत निसटलं. पण 100 जागा काँग्रेस जिंकू शकली नाही. आणि परत एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे ज्या बेरजा वगैरे मांडल्या जातात, त्या नेत्यांची डोकी एकत्र करून बेरीज केली म्हणून त्या बेरजेच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नसते. ते पक्ष मनाने आणि फिजिकली एकजूट होऊन लढले पाहिजे. आणि इथेच गल्लत होते. आणि गणित जर लक्षात घेतलं तर गणित मांडता येतं, अवघड नसतं. देवेंद्र फडणवीस या सगळ्या लोकसभेनंतर एक बारीक गणित आपल्या कार्यकर्त्यांना, पाठीराख्यांना समजावून सांगत होते
की 0.3%. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातला फरक आहे. 1.5-2% मतं वाढवली, सगळे निकाल उलटफेर होतील. आणि 5-6% मतदान वाढलं आणि लोकसभेत बाजी मारलेली महाविकास आघाडी विधानसभेला 4 महिन्यात भुईसपाट होऊन गेली. का गेली? ह्याचं कारणच आहे की गणित साधं असतं, जे कागदावर दिसतं, पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरलात की मग त्या गणिताचं बीजगणित होतं. अ अधिक ब अधिक क असं तुम्ही शाळेत किंवा कुठे बीजगणित सोडवलेलं असेल. त्याच्यात अ ची किंमत किती, ब ची किंमत किती, क ची किंमत किती, आणि त्याप्रमाणे असतं. तर निवडणुकीत बीजगणित का होतं? तर जे पक्ष एकत्र आलेत त्या पक्षांचा त्या प्रदेशामध्ये, त्या मतदारसंघामध्ये किती प्रभाव आहे आणि त्यांची हक्काची मानलेली मतं किती टिकणार आहेत, याच्यावर निकालाचं भवितव्य अवलंबून असतं. आणि तिथेच ते न बघता तुम्ही आम्ही इतके आलो आणि बेरीज करून बसलात तर फसाल तुम्ही, फसता तुम्ही. आत्ता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होईल हे सांगताना सगळेच्या सगळे विश्लेषक एक गोष्ट विसरतात की राज आणि उद्धव एकत्र आले तरी अखंड शिवसेना म्हणून जी मतं मिळायची ती मिळू शकतील, ही साधी सोपी बेरजेचं गणित आहे. पण गंमत अशी आहे की जेव्हा अखंड शिवसेना होती ती आज उद्धव ठाकरेंकडे राहिलेली नाही. आणि जे मोदी द्वेषाने किंवा भाजप विरोधाने, हिंदुत्वाच्या विरोधाने उद्धव ठाकरेंकडे आलेले आहेत, ते राज ठाकरे सोबत घेतल्यानंतर ते त्याच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. म्हणजे इकडे बेरीज करायला जाल पण तिकडे वजाबाकी होते. शिवसेना आणि भाजप हे दीर्घकाळ युती म्हणून महापालिका पण मला वाटते 2दा किंवा 3दा शिवसेना भाजपनी एकत्र महापालिका लढवल्या होत्या. 2012 असेल किंवा 2002 वगैरे असेल. चांगली मतं मिळवली. पण त्यात भाजप हा मुंबईत छोटा भाऊ होता आणि शिवसेना हा मोठा भाऊ होता. काँग्रेसशी टक्कर देणारा मोठा पक्ष भाजप, शिवसेनेशी टक्कर देणारा मोठा पक्ष काँग्रेस होता. याचं कारण असं की भाजप शिवसेनेबरोबर जातो म्हणून मोठ्या प्रमाणावर अमराठी मतं भाजपच्या बाजूचे असून सुद्धा भाजपला मतं द्यायचे नाहीत. त्याऐवजी काँग्रेसने उभा केलेला अमराठी उमेदवार असेल त्याला निवडून देत होते. काँग्रेसचा महापालिकेतला नेता बहुधा सरसकट हा अमराठी असायचा. आता देखील तो रवी राजा गेल्या 5 वर्षात होता, तो भाजपत आला. छेडा नावाचा, असे अनेक जण सांगता येतील. सगळेच्या सगळे अमराठी महापौर मुंबईला देणारा काँग्रेस पक्षच होता. तर शिवसेना आणि भाजप हे 2017 मध्ये एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिल्यानंतर शिवसेनेशी टक्कर देणारा काँग्रेस पक्ष एकदम मागे पडला आणि काँग्रेसचा बहुतांश अमराठी मतदार हा भाजपच्या सोबत आला आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. भाजप आणि शिवसेना तुल्यबळ झाले. काँग्रेस जो 50, 60, 70 नगरसेवक आणू शकत होता मुंबईत, तो काहीतरी 25, 30 पर्यंत येऊन अडकला. तेव्हा बेरीज तशी करून चालत नाही. वेगवेगळ्या गणितामध्ये त्या अ ब क च्या स्वतःच्या किमती आणि मूल्य बदलतं, त्यानुसार बेरीज किंवा वजाबाकीची किंमत सुद्धा बदलत असते. आणि म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, ठीक आहे, किती एकत्र आले तरी 20%च्या पलीकडे जाणार नाहीत. आणि एकटा भाजप जर 25-26% जाणार असेल तर राज आणि उद्धव एकत्र येऊन फार मोठा फरक पडत नाही. कारण ठाकरे उद्धव सुद्धा आज ओरिजिनल उद्धव ठाकरे नाहीयेत. त्यांच्यातला अख्खा बल एकनाथ शिंदे घेऊन गेलेले, त्याचं प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीत पडलेलं आहे. 5 का 6 एकनाथ शिंदेचे आमदार निवडून आले. उद्धवचे 10 आले असेल, पण 6-7 तरी एकनाथचे आलेत. म्हणजे शिवसेना कशी दुभंगली आहे ती मतातून सुद्धा दिसते. आणि म्हणून निवडणुकीच्या राजकारणात
बेरीज आणि वजाबाकीचं जे गणित असतं त्यातलं बीजगणित बघावं लागतं आणि दुसरीकडे भूमिती पण बघावी लागते. कुठला विभाग तिथे किती टक्क्यांनी कुठचे मतदार आहेत आणि त्यांचा झुकाव कोणाकडे आहे हे सगळं बघावं लागतं. महापालिकेचे वॉर्ड छोटे छोटे असतात, लोकसभेच्या विधानसभेच्या तुलनेत छोटे आहेत. 36 काय ते 36 आमदारांचं मुंबई आहे, पण वॉर्ड किती आहेत? 221 का 27 आहेत. म्हणजे बघा किती झालं ते. जवळजवळ 7-8 नगरसेवक एका विधानसभा क्षेत्रामध्ये येतात. आणि तिथे बदलतं की इथे 80% मुस्लिम आहे, तो उद्धवचा उमेदवार मुस्लिम असेल तर देऊ, नाही तर नाही देणार. म्हणजे मग ते समाजवादी पक्षाचे होतात, ओआयसीचे होतात किंवा काँग्रेसचे होते. आता तो अमीन आणि असलम शेख, काँग्रेसचे जे काय 4 का 3 आमदार आहेत त्यातले 2 तर मुस्लिम आहेत, जिथे एक गठ्ठा आहेत. त्या सांगण्याचा हेतू असा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र ह्याची जी काय रसभरीत वर्णनं केली जात आहेत, ते एक गोष्ट विसरतात की निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यानंतर त्या राजकारणामध्ये नुसतं गणित चालत नसतं, बीजगणित पण बघावं लागतं आणि भूमिती पण बघावी लागते. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.